आज आपण जे 12व्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग आहे घृष्मेश्वर ह्याची पुरातन कथा बघणार आहोत। सौराष्ट्रीय सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुन उज्जयिनी महांकाल ओंकार ममलेश्वरम परल्ये वैद्यनाथंच डाकिन्य भीमाशंकरम सेतुबंधे तु रामेशम नागेशम दारुकावणे वाराणस्ये तु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालये तु केदारम घृष्णेशम शिवालये। ह्या 12व्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग ह्याची पुरातन कथा आपण बघणार आहोत। सुदेहा एक देवगिरी पर्वतावर सुधर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता। त्याची पत्नी सुदेहा ही दाम्पत्य सुखाने राहत होते, परंतु त्यांना पुत्र संतान काहीच नव्हतं। म्हणून या ब्राह्मणाची पत्नी जी आहे ती दुःखी होती। एक वेळेस तिथल्याच गावातल्या महिलाबरोबर ह्या सुदेहाचा वाद झाला आणि त्या वादामध्ये त्या महिला म्हणू लागल्या, कशाला हित करतेस ग? वांजुटी तुझी संपत्ती सरकारच्या हे जमा होईल, तर ह्या कशाला हित करतेस असं म्हणून त्या महिलाबरोबर भांडण झाल्यामुळं ती सुदेहा जी होती तिला दुःख झालं आणि तिनं आपल्या पतीकडे गराणं सांगितलं आणि म्हणू लागली, मला काही ना काही मुलगा मुलगी काहीतरी संतान हवंय, कोणत्या तरी वैद्याकडे आपण जाऊया। बऱ्याच वैद्याकडे जाऊन दाखवलं, परंतु संतान काही झाली नाही। तेव्हा तो ब्राह्मण म्हणू लागला, कशाला संतान, कुणाचे मुलं आणि कुणाचे बाळ, आपण शांततेनं शिव आराधना करू आणि जीवन जगू। परंतु सुदेहानं मानलं नाही। आपल्याला स्वतःला संतान होत नाही म्हणून पतीकडे दुसऱ्या लग्नाची मागणी करू लागली। तुम्ही दुसरं लग्न करा असं म्हणू लागली। पत्नीचा स्वभाव पतीला माहीत असतो। सुधर्मा म्हणू लागला, आता लग्न करा म्हणतीस आणि पुन्हा मत्सर करशील, मला नको ती कटकट, मला शांततेने शिवभक्ती करू दे असं सुधर्मा ब्राह्मण म्हणू लागला। परंतु सुदेहानं काही ऐकलं नाही। आपला पती लग्नाचं बघत नाहीत असं तिच्या लक्षात आलं। ती स्वतःच माहेरी गेली आणि आपल्या वडिलाकडं आपली जी लहान बहीण होती, तिचं नाव घृष्मा होतं, ती अविवाहित होती आणि तिची मागणी केली, माझ्या पतीला ही द्या, मला पुत्र संतान नाही। म्हणून वडील नाही म्हणत असताना सुद्धा तिनं घळ घालून वडील हो म्हणाले। पुन्हा पतीला म्हणू लागली, माझ्या बहिणीबरोबर तुम्ही लग्न करा आणि मला संतान पाहिजे, मला तर संतान होत नाही असं वैद्याने सांगितलेलं आहे। तेव्हा तो सुधर्मा म्हणू लागला, नको ती कटकट मला, आता तू लग्न करून देशील आणि उद्या तिचा मत्सर करशील, तो पुन्हा पुन्हा नीट विचार कर, नको ही संतानही नको आणि मला लग्नही नको, मला भक्ती करू दे। परंतु त्या सुदेहानं ऐकलेलं नाही आणि आपल्या बहिणीबरोबर आपल्या पतीचं लग्न लावून दिलं। ती घृष्मा घरात आली, ती शिवभक्त होती। तिने आपल्या बहिणीला विचारलं, ताई, सवत जी होती बहीण, तिला विचारलं, ताई, संतान प्राप्तीसाठी मी पार्थिवलिंग पूजन करू का? तेव्हा तिनं हो म्हटल्यानंतर हिनं पार्थिव पूजनाला आरंभ केलेला आहे। ह्या घृष्मेनं रोज 101 पार्थिव शिवलिंगाची तयार करायचे आणि पूजन करायचं आणि विसर्जित करायचे। बराच काळ गेलेला आहे, हिचे 1,00,000 पार्थिव शिवलिंगाचं पूजन होत आलेलं आहे आणि गर्भ राहून मुलगा झाला सुंदर असा। घरामध्ये आनंद, सगळीकडे आनंदी आनंद झाला। तो मुलगा अंगणात खेळू लागला, बाळाचे पैंजण अंगणामध्ये वाजू लागलेले आहेत आणि घृष्मा आणि सुधर्मा दोघंही आनंदित आहेत। सुदेहाला सुद्धा आनंद झालेला आहे। परंतु मुलगा हळूहळू मोठा झाला, लग्नाचं वय झालेलं आहे त्या मुलाचं।
आणि लग्नाला मुलगी बघण्यासाठी सर्वच गेले. मुलगी पसंत केली, परंतु मुलगी चांगली का असं त्या सुधर्मानं घृष्मेला विचारलं. घृष्मेला विचारलं आणि सुध्याला विचारलं नाही आणि लग्न झालं. सुध्याला वाटू लागलं घृष्मेलाच मान आहे घरामध्ये, तिला मुलगा आहे म्हणून तिला मान आहे, मला काहीच मान नाही असं म्हणून ती घृष्मेचा मत्सर करू लागली. मुलाचं लग्न झालं, परंतु घृष्माजी होती ती आनंदित होती, पण सुधयाची होती ती मात्र दुःखी झाली. तिला वाटू लागलं आता हिला नातरुंड होतील आणि पती पत्नी आनंदात राहतील आणि मला हे नको आहे. हिच्या पुत्रामुळेच माझ्या अंतकरणामध्ये आग लागलेली आहे आणि हिच्या पुत्र मारून टाकायचा असा मनात निर्धार केलेला आहे. तिनं दुखणं काढून घेतलं. कृष्मा म्हणू लागली ताई तुझीच सून आहे, तुझाच मुलगा आहे, तुला कशाचा त्रास होतोय. परंतु तिनं काहीच मान्य केलं नाही. एके दिवशी मनाचा निर्धार करून तिनं त्या मुलाला मारून टाकलं, त्याचे तुकडे तुकडे केले आणि पहाटच मारून टाकून तळ्यामध्ये नेऊन टाकलं. ती घृष्मेची सून कामाला उठलेली होती त्यावेळेस मारलेलं. पुन्हा काही वेळ झाल्यानंतर पती कसे उठत नाहीत म्हणून ती तिच्या खोलीमध्ये गेली तर तिचा पती नव्हता, तर पतीचे तुकडे तुकडे करून नेलेले होते आणि नुसते रक्त सांभाळलेलं सगळीकडे तिला दिसलं. तिनं मोठ्यानं आवाज दिला, सासूबाई घात झाला, तुमचा मुलगा कुणीतरी मारून टाकला. अशी रडू लागली, मोठ्यानं ओरडू लागली, किंचाळू लागली. तरी सुद्धा घृष्मा त्याच वेळेला पार्थिव शिवलिंग निर्माण करून पूजन करत होती. ती पूजन करत असताना घृष्मा उठलेली नाही. अर्ध्या पूजामधून पूजा पूर्ण केली आणि ते पार्थिव शिवलिंग विसर्जित करण्यासाठी ती तलावावर गेली. तिथं गेली असताना तिथं त्या तलावातून त्या पार्थिव लिंगामधून शिव प्रगट झालेले आहेत. घृष्मेला म्हणू लागले, घृष्मे सुधयानं तुझ्या मुलाला मारून तुकडे तुकडे करून या तलावात आणून टाकलेले आहेत आणि ते तुकडे मी तलावाच्या किनाऱ्याला आणलेले आहेत. ती तुकडे तू गोळा कर. गोळा करून आणले आणि पुन्हा मुलगा जिवंत झालेला आहे. अगदी आनंद झालेला आहे त्या घृष्मेला. घृष्मा शरण गेली त्या देवाला आणि म्हणाली, देवा आला तर आता इथंच स्थित राहा, इथंच सर्वांच्या कल्याणासाठी सुख समाधान सर्वांनाच देण्यासाठी इथं स्थिर व्हा. तिथंच ज्योती निघालेली आहे त्या शिव परमात्म्याच्या शरीरातून आणि स्थिर झालेली आहे. तीच घृष्मेसाठी आलेला नाथ घृष्मेश्वर असा त्या शिवलिंगाचं त्या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे. त्या घृष्मेच्या नावाने हे ज्योतिर्लिंग तिथं स्थापित झालेलं आहे. ही शेवटचं 12व्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग आहे. अशा ह्या 12ही ज्योतिर्लिंगाच्या 12 व्हिडिओ तयार आहेत. तुम्हाला जो व्हिडिओ बघायचा तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा.